सगळे कबाल केले काय सांगा ना. ओके ओके. प्लास्टिक बॉटल खाल्ली दिलो ये काका दाखव ना. पुढे खूप मग होएगा आणखी तो पुढे आहे का. पालो घाल मरते का आणि ना त्यांनी बोगलाय त्यांनी. काल संध्याकाळी आमच्या मोपा एअरपोर्टाच्या बॉर्डरीवर असलो आणि तो तसोच मोपा करमळी वाड्यात देवलो. करमळी वाड्यासून उग्यासून आता तांबोच्या रोडाचेर सकाळी इथे 11 ते भात शेतीचा नुकसान. त्याचप्रमाणे आम्ही तुमका न्यूज सांगत असू, तुम्ही न्यूज करीत आहात. सरकार त्याच्या हत्तीकय सवय झालेली असा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुमका
आमचा नुकसान केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे प्रसार माध्यमात बोलतो. त्याच्यानंतर तुम्ही ती बातमी हायलाईट करतात आणि काय त्याचा उपयोग होईना सरकार ऐकता. ही आता एक मजा झालेली असा, खेळ झालेलो खेळ का. आणि काय उलयतलो हेतू का आमचा काय असा गरिबाने आम्ही इतकी काबाड कष्ट करून एक झाड तयार करून काय खर्च येता आणि काय मेहनत असा ह्या सांगणं आमका आता दुःख जाता ह्या गोष्टीचा. त्यामुळे हत्तीचो बंदोबस्त सरकार करतलो नाही करतलो आम्ही सांग शकानो. स्थानिक आमदारांनी सुद्धा ह्याच्यावर लक्ष घालूचो. आता असेंब्ली येता उद्या 3 दिवसाची असा, जर त्याका शक्य जाता जाल्यार साधो आणि सिंपल प्रश्न हा त्यांनी मानूचो ह्यो. तुमकां खबर आहा आतां ओमकार हत्तीचे परतून म्हाका दिसता 11 म्हयन्याचे 3रे फावट हत्ती परतून येयल्लो आसा आनी लॉस तुमकां दिसता. शशिकांत महालेन सांगले तेजे गांवांत आतां दोळ्या फुडें दिसता तुमकां. आनी तुमकां पयली धन्यवाद तुमकां मिडियाक दिता काय तुमी आमचे कितें आमचे प्रश्न कितें आहा ते मिडिया मार्फत पावतात. नाल्यार हांगा लोकप्रतिनिधी म्हणटात ते येवकूच तयार ना हांगा आनी आमची केअर घेवकूय तयार ना. आनी एक सांगची गजाल म्हटल्यार गेले फावटी 4 म्हयन्या पयलीं येयल्लो मोपा दाडाची म्हणटा ती दाड म्हणटात थंय लोकांचें लुकसाण जालें. श्याम सावंत म्हणून आनी तोरशे शेटये म्हणून थोड्यांक शेतकऱ्यांक तांकां कितें लॉस मेळोंक ना. ती सरकारान हें घेवन तांकां थोड्यांक कितें लॉस तेंचे जालें ते तांकां दिवचें. आनी आतां हत्ती येयला ताका बेगीतले बेगीन ताका व्हरचो. आनी हांव रिक्वेस्ट करता संरक्षण मंत्र्यान तूं भितर इंट्रस्ट घेवन हेचेर बेगीतले बेगीन कितें कारवाय एक्शन घेवून करची आनी हेका बेगीन हांगा खंयच्यानूय शिफ्ट करचो हांगा. इतकेंच मागता आनी देव बरें करूं म्हणटा. काल म्हणजे राती हे तुका दिसतले थंय फोटो ह्याच्या तुझ्या मिडिया मार्फत हे राती जे काय नुकसान केले जे ओंकार हत्ती म्हणून ही आता पहिली फावट न्हू. ही सांगपाचे म्हणजे ही 3री फावट जाली आहा. आणि हेचेर गांभीर्यान घेवंक ना प्रशासनान अजून हेचेर ना. प्रशासन सुस्त आहा आणि सगळी ही पेडणे तालुक्याची टोटल जी यंत्रणा आहा ही फेल जाल्ली आहा. ह्या माध्यमांसून मी सांगतो. आणि जे लोकप्रतिनिधी सुद्धा हय जे आहात जे निवडून दिल्ले ते टोटली फेल जाल्ले आहात. आणि ह्या माध्यमान सांगतो तो फेल कित्याक जालो तेचो बंदोबस्त करपाक तांकां जावंक ना. आज मेरेन उपाय योजना जावंक ना म्हणून म्हणटा. आणि हे निष्क्रिय लोक जाल्ले आहात ह्या माध्यमांसून सांगते. कित्याक म्हाका आयज दुखला कित्याक ही जी मेहनत आहा सरकार एके वाटेन सांगता उत्पन्न करा ह्या करा ता करा. आमी हय पोटाक गाड मारून उत्पन्न केल्ला आसा. हे आयज 4-4, 5-5 वर्साचे कवाते हे आयज हे. आणि हे परत एक सांगता टोटली फेल. पेडणे तालुक्यातले निष्क्रिय हे सगळी यंत्रणा ही प्रतिनिधी सकट. दुसरो भाग फाल्यां आता ह्या हुतात्मा स्मारक बरी गजाल सरकारान बऱ्यापैकी हो एक हें केल्लो आहा थंय. कित्याक जेव्हा एंट्रन्स जातलो महाराष्ट्रासून तेन्ना एक तेचे कडेन टुरिस्ट स्पॉट म्हणून आमी बघू शकता. आणि जेंच्यांनी थंय जे आत्मे म्हणजे जे आसत म्हणजे आता ज्यांच्यांनी थंय रगात शेणयला तेंचो एक उगडास सरकारान बऱ्यापैकी केलो. फाल्यां संरक्षण मंत्री येता त्याच्या संरक्षणा खातीर हय हायवेक आयज 2 दीस जाले मी स्वता बघतय JCB येतात रस्तो साफ करतात झाडां लायतात आणि काय करतात. आणि वन ऑफ द टॉप सेक्युरिटी झेड सेक्युरिटी तेका आयज. आणि आमचं संरक्षण कोण करतलो ह्या हत्ती पासून तर आमकां हेंच्यांनी उत्तर दिवचा. त्याचा संरक्षण करतले करा आमचे ना म्हणू ना कारण आमच्या देशाचो संरक्षण मंत्री. पण आमचे संरक्षण खंय आहा हेचेर म्हाजो हे आसा आयज खंय काय आसा आमचे खातीर सेक्युरिटी खंय आहा काय हें आसाच चलतलां ह्याच्या फुडें काय हे ह्या मान्य करतले आम्ही निष्क्रिय म्हणून हे म्हाका दिसता हे आपुणूच ठरयल्लें आसा हेचेर. आणि म्हाका काय नमस्कार. गेली कित्येक महिने गेल्या वर्सा ह्या वर्सा ज्या ओमकार हत्तीन पेडण्या मतदारसंघान पेडण्या त्या भागान बॉर्डरीच्या सगळ्या भागान उगवे मेरेन जो धुमाकूळ घातलेलो आणि हो सगळो धुमाकूळ घालत असताना तेणे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसाण केले. त्यांची शेतां त्यांच्यो कवाते त्यांचे केळीची बागा हे सगळे उद्ध्वस्त केले. आणि ह्या अनुषंगान आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाची चेअरमॅन जी आसा मॅडम दिव्या राणे हेका आम्ही निवेदन दिल्लेले पेडण्याच्यान
की ह्या ओमकार हत्तीचो कायमचो बंदोबस्त करा. आयज जरी तो महाराष्ट्र हद्दीन गेला तरी येणाऱ्या काळात तो परतून येतलो आणि परतून शेतकऱ्यांचे नुकसाण करतले. पण ताजेर अजून मेरेनय काही कारवाई जावना. आणि आयज आता खबर कळटा की आता एट प्रेझेंट तो मोपा गावान असा, मेन रस्त्याचेर असा आणि हलना. सो मुख्यमंत्र्याक एक निवेदन करूनशे दिसता. फाल्यां आमचे देशाचे संरक्षण मंत्री येता हुतात्मा स्मारकाचे उक्तावण करच्या खातीर. त्याच्या खातीर तू व्हडलो बंदोबस्त करतलो, कडेकड बंदोबस्त करतलो. पण ह्या शेतकऱ्यांच्या शेता खातीर केन्ना बंदोबस्त करतलो? ह्या शेतकऱ्यांच्या जमनी, शेतकऱ्यांचे पिका, शेतकऱ्यांच्यो केळीचे बागा, शेतकऱ्यांचे कवाते, शेतकऱ्यांच्यो बाकीचे पोरसा बिरसा जी कितें आसा त्यांच्यानी कष्ट करून जे सगळे उत्पन्न केल्ले त्या सगळ्यांक प्रोटेक्शन केन्ना दितलो? त्यांचो बंदोबस्त केन्ना करतलो? आणि ह्या हत्तीचो ओमकार हत्ती असा पळय त्याचो कायम बंदोबस्त केन्ना करतलो हे मुख्यमंत्र्यान सांगची गरज असा.